आता आपली बर्टीशी आणि जीव्सची गाठ पडलेली आहे. बर्टी कॅनिजला जाऊन 2 महिने राहून आला आणि मग आल्यावरती तो विचारतोय की कोण येऊन गेलं मला भेटायला, तर म्हणे गसी थिंक नॉटेल. तो का बरं आला म्हणे, तो तर तिकडे राहून खेड्यामध्ये राहतो आणि तो 5 वर्षात लंडनला आलेला नाही आहे. नाही म्हणे, त्याला भेटायला आला होता. माझ्याशी काय काम पडलं म्हणे. तर म्हणे तुम्हाला नाही, मला भेटायला आला होता. जीव्स सांगतो. का बरं म्हणे, पोरीच्या प्रेमात पडलेला आहे, तिच्याबद्दल सल्ला घ्यायला आला होता. ज्यूजला बर्टीचे सगळे मित्र सल्लागार म्हणून मानतात आणि त्याचे सल्ले घ्यायला येतात अडचणींमध्ये, विशेषतः पोरीवाळींच्या अडचणींमध्ये. तर मग म्हणाला की तो प्रेमात पडला म्हणे. असं कोणाशी? तर म्हणे ते बेसेटच्या प्रेमात पडला आहे. बॅसेटचं नाव काढल्यानंतर याची बोलतीच बंद झाली, कारण कॅनिसला ती एंजेलाची मैत्रीण म्हणून राहिलेली होती ना. आणि याची चांगली गाठ पडली होती. ती समोर आली की याची बोलतीच बंद व्हायची बर्टीची. एकदम बोलती बंद, कारण की होती ती चांगली, मोठ्या बोकर डोळ्यांची आणि सुंदरी होती, नाजूक प्रकारची, पण ती बोलायचीच असं. मग चालता चालता कविता ही तारे कसे रात्रीच्या गळ्यामधले फुलांची माळीसारखे दिसत आहेत ना, हे ससे बघा कसे. ग्नोम म्हणजे ते परीकथेतले छोटे छोटे असतात लोक, ग्नोम्ससारखे दिसत आहेत ना ससे, अशा गोष्टी करायची. म्हणजे तिला ठाण्याला ॲडमिट करावं की काय असं बर्टीला शंका यायची, अशी होती ती. त्याच्यामुळे ती समोर आली की बर्टीचे आपलं तोंडातून आवाज निघणं बंद. तिच्याकडे बघतोय आपल्या वेड्यासारखा टक लावून आणि चाळवा चाळवा करतोय टायच्या नॉटची, आणि इकडे पायाच्या अंगठ्यांनी जमीन कुरेदतो आहे. अशी परिस्थिती व्हायची. होणारच, कारण बर्टी होता हा व्यवहारी माणूस, खुशाल चेंडू, आणि ती अंतराळात फिरणारी कवयित्री. तर मग ते असंच व्हायचं. पण बर्टीने ठरवलं की यांचं आणि गसीचं आणि बेसेटचं जमेल, फक्त त्या गसीच्या तोंडून प्रपोजलचे शब्द निघायला पाहिजे, असा तो विचार करतोय. तेवढ्यात जीव्सला त्याचं ते पांढरं जॅकेट दिसलं. पांढरं जॅकेट, चकचकीत पांढरं, त्याला मोठी मोठी पितळी बटणं, ते कॅनिसमध्ये घातलं होतं. आता आपण पर्यटनाच्या ठिकाणी जातो, तिथे आपण वेगळे कपडे घालतो तिथले गंमत म्हणून. उत्तराखंडला जातो आपण, तिथली टोपी घालतो. काश्मीरला जातो, तिथले ते लेडीजचे जगे घालून लेडीज फोटो काढतात. ते काय आपण इकडे जळगावला आल्यावर घालतो का? उत्तराखंडची गोल टोपी जर घालून तिथे शोभते ती, जळगावात शोभेल का ती घालून जर मी मार्केटमध्ये गेलो तर? असं बर्टीला मात्र तिथे ती खरं तर ते जॅकेट एवढं भारी होतं की ती कॅनिजला पण लोक त्याच्याकडे टक लावून बघायचे आणि कॉमेंट्स करायचे. तर बर्टीला वाटायचं की लोकांना फार आवडतं आहे. आता ते जीव्सला बघितल्या, जीव्सने ते जॅकेट बघितल्यावरती, जीव्सने ऑब्जेक्शन घेतल्यावरती बर्टीने त्याला मालक कोण आहे आणि नोकर कोण आहे हे जाणवून दिलं. जीव्सने ऐकून घेतलं बिचाऱ्याने. पण मग बर्टीला राग आला. बर्टी म्हणाला, या घरामध्ये एकट्या जीव्सलाच अक्कल दिलेली नाही ठेक्याने, मला पण सगळं समजतं. आणि बर्टीने मग असं ठरवलं की मी माझं ज्ञान दाखवेल, मी लोकांच्या अडचणी सोडवेल. मग आता त्याने थिंक नॉटल आणि बॅसेट यांचं प्रकरण, त्या एंजेला आणि टपीचे भांडणाचं प्रकरण, आणि ऑन डेलिया आणि अंकल टॉम त्यांचे काही पैशावरून वाद झालेले होते ते प्रकरण, अशी प्रकरणं हातात घेतली. आणि मग नुसती धमाल झालेली आहे बघाच तुम्ही. This Bassett, I must explain, had been a fellow visitor of ours at Kennis, and he and Angela had struck up one of those effervescent friendships which girls do strike up. त्यांच्यामध्ये फार दोस्ती झाली होती, फसफसणारी दोस्ती. आय हॅड सीन क्वाईट अ बिट ऑफ हर, आणि इंडीड in my moodier moments it sometimes seemed to me that I could not move a step without stubbing my toe on the woman. जिकडे जाल तिकडे हीच ठेस लागायची. And what made it all so painful and distressing was that the more we get, the less did I seem able to find to say to her. जितक्या वेळा तिला जास्तीत जास्त जितक्या वेळा तिची माझी तिथे कॅनिसला आम्ही आमने सामने व्हायचो ना, तितकं मला तिला काय तिच्याशी काय बोलावं हे समजायचं नाही. जिकडे जाल तिकडे ती असायचीच, आणि काय बोलावं समजायचं नाही. यू नो हाऊ इट इज विथ सम गर्ल्स, दे सीम टू टेक द स्टफिंग राईट आउट ऑफ यू. आपली हवा काढून घेतात म्हणे. आय मीन टू से, देअर इज समथिंग अबाउट देअर पर्सनॅलिटी दॅट पॅरलायझेस द व्होकल कॉर्ड्स. शब्द नाही फुटत त्यांच्या पुढे आपला, आणि रिड्युसेस द कंटेंट्स ऑफ द ब्रेन टू कॉलीफ्लॉवर. दिमाग फ्राय हो जाता है म्हणे. इट वॉज लाईक दॅट विथ धिस बेसेट अँड मी. माझं तसंच व्हायचं हिच्या समोर. सो मच सो दॅट आय हॅव नॉन
occasions when for minutes at a stretch Bertram Wooster might have been observed fumbling with the tie, shuffling his feet, and behaving in all other respects in her presence like the complete dumb brick. तिच्या समोर मी नुसता येण्यासारखा होऊन गेलो, असे बऱ्याच वेळा झालेलं आहे. हा, टाय काय दुरुस्त करतोय, पाय काय मागे पुढे करतोय आणि एकदम येण्यासारखा वागतो, असं बऱ्याच वेळा झालेलं आहे. ती पोरगीच तशी होती. वेन देअर फॉर शी टूक हर डिपार्चर सम 2 weeks बिफोर वी डिड, आम्ही येण्याच्या आधी 15 दिवस आधीच ती निघून गेली ती कॅनिसमधून. यू मे रेडीली इमॅजिन दॅट इन बर्ट्राम्स ओपिनियन इट वॉज नॉट अ डे टू सून. इट वॉज नॉट हर ब्युटी, मार्क यू, that thus numbed me. She was a pretty enough girl in a droopy, blonde, saucer-eyed way, but not the sort of breath taker that takes the breath. म्हणजे आपले श्वास हिरवून घेणारी नव्हती ती. दॅट टेक्स द ब्रेथ, श्वास घेणारी म्हणजे अशी जिवंत वस्तू. ब्रेथ टेकर म्हणजे श्वास घेणारी म्हणजे जिवंत वस्तू. हे त्याने ब्रेथ टेकर, हा पहिला ब्रेथ टेकर म्हणजे तो समोरच्याचा आपला श्वास ओढून घेते तिच्या सौंदर्याने, आणि टेक्स द ब्रेथ हे स्वतः श्वासोच्छ्वास करते. तर शी वॉज अ प्रेटी इनफ गर्ल इन अ ड्रूपी, blonde, saucer-eyed way, but not the sort of breath taker that takes the breath. Now, what caused this disintegration in a usually fairly fluent prattler with the sex? म्हणजे मी कसा होतो, युजली फेअरली फ्लुएंट, एकदम प्रवाही प्रॅटलर, बडबड्या होतो मी, पण माझं डिसइंटिग्रेशन कशामुळे व्हायचं? वॉज हर होल मेंटल ॲटिट्यूड. I don't want to wrong anybody, so I won't go so far as to say that she actually wrote poetry. I don't want to wrong anybody, so I won't go so far as to say that she actually wrote poetry. But her conversation, to my mind, was of a nature calculated to excite the liveliest suspicions. तिचं असं बोलणं होतं ना की शंका मात्र यायचीच, कविता लिहिते की काय. वेल, आय मीन टू से, व्हेन अ गर्ल सडनली आस्क्स यू आउट ऑफ ब्लू स्काय इफ यू डोंट समटाइम्स फील दॅट द स्टार्स आर गॉड्स डेझी चेन, यू बिगिन टू थिंक अ बिट. असं बोलायला लागते की अचानकच हे तारे कसे देवाची चेन आहे ना गळ्यातली, डेझी म्हणजे फुलांची चेन आहे ना, तर मग यू बिगिन टू थिंक अ बिट. आपल्याला तर डोक्यामध्ये विचार आल्याशिवाय राहतच नाही. कविता लिहिते की काय, ॲज रिगार्ड्स द फ्युजिंग ऑफ अवर सोल्स अँड हर सोल अँड माइंड देअर वॉज नथिंग डुईंग. हां, म्हणजे आमचं मनोमिलन तर होऊ नाही शकत, हमारे ख्याल मिळत नाही आहेत. बट विथ गसी द पोझिशन वॉज एंटायरली डिफरंट. द थिंग दॅट हॅड स्टायमीड मी, ज्या गोष्टीने मी एकदम स्टायमी म्हणजे माझा बोलती बंद झाली होती, which is that this girl was obviously all loaded down with ideals and sentiments and whatnot, was quite in order as far as he was concerned. त्याच्यासाठी हे सगळं बरोबर आहे. Gussie had always been one of those dreamy, soulful birds. You can't shut yourself up in the country and live only for nudes if you are not. And I could see no reason why, if he could somehow be induced to get the low burning words off his chest, he and the Bassett shouldn't hit it off like ham and eggs. जर त्याने त्याचे मनातलं जर बोलून दाखवलं तर जमेल त्यांचं. आणि कसं लो बर्निंग वर्ड्स, प्रेमाचे शब्द. आणि जो बेसेट म्हणतो तिला तो नेहमी, She is just the type for him, I said. I am most gratified to hear it, sir. And he is just the type for her. In fine, a good thing, and one to be pushed along, and with the utmost energy. Strain every nerve. Jeeves? Jor laga. Very good, sir, replied the honest fellow. I will attend to the matter at once. Now, up to this point, as you will doubtless agree,
व्हॉट यू माइट कॉल अ परफेक्ट हार्मोनी हॅड प्रिव्हेल्ड. आमच्या दोघांमध्ये एकदम चांगलं काम चाललं होतं. फ्रेंडली गॉसिप बिटवीन एम्प्लॉयर अँड एम्प्लॉईड and everything as sweet as a nut. But at this juncture, I regret to say there was an unpleasant switch. The atmosphere suddenly changed. The storm clouds began to gather, and before we knew where we were, the jarring note had come bounding on the scene. I have known this to happen before in the Worcester home. आता ते पांढरं जॅकेट. The first intimation I had that things were about to hot up was a pained and disapproving cough from the neighborhood of the carpet. तो खाली बसून याचं पेटी रिकामी करत होता ना, तर तिथून त्याने खाकरला असा. The first intimation I had that things were about to hot up was a pained and disapproving cough from the neighborhood of the carpet. For during the above exchanges, I should explain, while I, having dried the frame, अंग पुसलं होतं, had been dressing in a leisurely manner. आरामशीर मी कपडे घालत होतो. Donning here a sock, there a shoe, and gradually climbing into the waist, the shirt, the tie, and the knee length. Jeeves had been down on the lower level, unpacking my effects. कपडे घालण्याचं कसं वर्णन केलंय मस्त त्यांनी. While I, having dried the frame, had been dressing in a leisurely manner, donning here a sock, there a shoe, and gradually climbing into the waist, the shirt, the tie, and the knee length. Jews had been down in the lower level, unpacking my effects. ते त्या लिंकमध्ये लिहिले ना की तो म्युझिकल सेंटेन्सेस असतात. खरी गोष्ट आहे अगदी त्याचे. He now rose, holding a white object, and at the sight of it, I realized that another of our domestic crises had arrived. Another of those unfortunate clashes of will between two strong men. And that Bertram, unless he remembered his fighting ancestors and stood up for his rights, was about to be put down. याला त्याचे फायटिंग अँसेस्टर्सचं फार कौतुक आहे बर्टीला. आय डोंट नो इफ यू वेअर ॲट कॅनिस दिस समर. इफ यू वेअर यू विल रिकॉल दॅट anybody with any pretensions of being the life and soul of the party was accustomed to attend binges at the casinos in the ordinary evening wear, trousering top to the north by a white mesh jacket with brass buttons. जो कोणी स्वतःला तिथे तुम्ही कॅनिसला आले होते का चालू वर्षी, तुम्ही आले असले ना तुम्हाला नक्कीच की जो कोणी स्वतःला असं समजत असेल की आपण आपले पार्टीचे लाईफ अँड सोल आहोत, तर ते काय घालायचे कॅसिनोमध्ये, खाली पॅन्ट नेहमीची आणि वरती पांढरा बेस जॅकेट आणि त्याला पितळी बटन. ते आय डोंट नो इफ यू वेअर ॲट कॅनिस दिस समर. If you were, you will recall that anybody with any pretensions of being the life and soul of the party was accustomed to attend binges at the casino in the ordinary evening wear trouserings topped to the north by a white mesh jacket with brass buttons. And ever since I had stepped aboard the blue train at Kennis station, blue train असते तिथून तिकडून इकडे येण्यासाठी, तर तेव्हापासूनच की हे जीव्सला कसं काय पटतं. आय हॅड बीन वंडरिंग ऑन अँड ऑफ हाऊ माइन वुड गो विथ जीव्स. इन द मॅटर ऑफ इव्हिनिंग कॉस्ट्युम यू सी जीव्स इज हाइडबाउंड अँड रिॲक्शनरी, अतिशय प्रतिगामी आहे. आय हॅड ट्रबल विथ हिम बिफोर अबाउट सॉफ्ट बोझम शर्ट्स अँड व्हाईल दीज नेस जॅकेट्स हॅड ॲज आय से बीन ऑल द रेज. तिथे ते एकदम मस्त धमाल सगळ्यांना आवडत होते. टाउट सिक्वेल डी चिक एकदम म्हणजे एकदम फॅशनेबल होते, एकदम फॅशनेबल. ऑन द कोट डी अझूर, तिकडचं समुद्राचं किनारा. आय हॅड नेव्हर कन्सिल्ड इट फ्रॉम मायसेल्फ. इव्हन वेन ट्रेडिंग द मेजर ॲट द पाम बीच कॅसिनो
ट्रेड द मेजर म्हणजे डान्स करणं, पावलं टाकणं. तिथे मी डान्स करत होतो तेव्हा पण तिकडे सगळं फेमस हे चालत होतं, पण तेव्हा पण माझ्या डोक्यात विचार येत होतं, वेन ट्रेडिंग द मेजर ॲट द पाम बीच कॅसिनो in the one I had hastened to buy, that there might be something of an upheaval about it on my return. परत आल्यानंतर गोंधळ होणार आहे ह्याची मला तेव्हाच कल्पना होती. आय प्रिपेअर टू बी फ्रॉम येस ज्यूस आय सेड अँड दो माय नाही असं नाही येस ज्यूस आय सेड अँड दो माय व्हॉइस वॉज सुवेव, माझा आवाज जरी नरम होता, a close observer in a position to watch my eyes would have noticed a steely glint. Poladi nazar. Nobody has a greater respect for Jeeves' intellect than I have, but this disposition of his to dictate to the hand that fed him, हा जो हात त्याला खाऊ घालतो त्याला त्याच्यावर हुकूमत गाजवणं, ही जी त्याचं प्रवृत्ती आहे ना, nobody has a greater respect for Jeeves' intellect than I have, but this disposition of his to dictate to the hand that fed him had got, I felt, to be checked. ही प्रवृत्ती रोखलीच पाहिजे म्हणे. This mess jacket was very near to my heart, and I jolly well intended to fight for it with all the vim of grand old Sir de Worcesters at the Battle of Agincourt. एगिनकोर्टच्या लढाईमध्ये त्यांनी सर डी वुस्टर लोकांचे जे शौर्य आहे ना, ग्रँड ओल्ड स्योर, त्याच्यावर मी लढाई करणार आहे. Yes, Jews? Something on your mind, Jews? I fear that you inadvertently चुकून left Canis in the possession of a coat belonging to some other gentleman, sir. I switched on the steely a bit more. आता स्टीली गेज हे याने गेज शब्द टाळून दिलाय. हा पोलादी मी स्ट्रॉंग केली अजून. नो जीव्स आय सेड इन अ लेवल टोन, अजून पण लेवल टोन मध्ये बोलतोय. The object under advisement is mine. I bought it out there. You wore it, sir? हे घातलं होतं तुम्ही? Every night. But surely you are not proposing to wear it in England, sir. I saw that we had arrived at the nub. आता मुद्द्यावर आलोय. Yes, Jews. But sir, you were saying, Jews, काय म्हणतो काय तू? It is quite unsuitable, sir. I do not agree with you, Jeeves. I anticipate a great popular success for this jacket. It is my intention to spring it on the public tomorrow at Pongo Twistleton's birthday party. Pongo Twistletonच्या बर्थडे पार्टीच्या वेळेला मी सगळ्यांपुढे काढणार आहे हे. Where I confidently expect it to be one long scream from start to finish. एकदम सगळ्यांना फार पसंत पडेल. No argument, Jeeves. No discussion. Whatever fantastic objection you may have taken to it, I wear this jacket. Very good, sir. He went on with his unpacking. I said no more on the subject. I had won the victory, and we Worcesters do not triumph over a beaten foe. Presently, having completed my toiletry, I bade the man a cheery farewell, and in generous mood suggested that as I was dining out, why didn't he take the evening off and go to some improving picture or something. मी तर बाहेर चाललोय, तू पण जायचं असेल तर जाऊ शकतो म्हणे. सॉर्ट ऑफ ऑलिव्ह ब्रांच, इफ यू सी व्हॉट आय मीन. ऑलिव्ह ब्रांच म्हणजे तडजोड करायची असेल तर त्याला ऑलिव्ह ब्रांच म्हणतात. त्यांच्यातला जो कोणी होता, नोहाची आर्क होती आणि मग सगळीकडे प्रलय झाला. नोहाच्या आर्कमध्ये प्राणी पक्षी बसले होते आणि ते सगळीकडे प्रलय झाला होता. मग नंतर एक डोह म्हणजे कबूतर आलं होतं त्याच्या
चोचीमध्ये ऑलिव्हची एक बारीकशी कटकी होती, ऑलिव्ह ब्रांच होती. म्हणजे त्यांनी ओळखलं की कुठेतरी जमीन असणार आहे, त्याच्याशिवाय ऑलिव्ह ब्रांच नसेल. ऑलिव्ह ब्रांच तहाचा म्हणणं असतं ते. हा, शांततेचं प्रतीक. ही डिडंट सीम टू थिंक मच ऑफ इट. जायचं असेल तर जा, पिक्चर बघायला चांगला. आय थँक यू सर, आय विल रिमेन इन. मी कुठे जाणार नाही. आय सर्वेड हिम नॅरोली. इज दिस द जिऑन? ज्यूस गुस्सा आहे का? नो सर, आय एम ओब्लाइज टू रिमेन ऑन द प्रिमायसिस. मध्येच राहावं लागतंय मला, कारण की मिस्टर फिंकनोटल इन्फॉर्म मी ही वुड बी कॉलिंग टू सी मी धिस इव्हिनिंग. ओह, Gussie is coming, is he? Well, give him my love. Very good, sir. Yes, sir. And a whiskey and soda and so forth. Very good, sir. Right, हो yes. आता बर्टी ड्रोन्स क्लबला जायला निघालेला आहे. ड्रोन म्हणजे मधमाशांमधला जो मेल असतो त्याला ड्रोन म्हणतात. मधमाशांमध्ये फिमेल्स जे असतात त्या सगळी कामं करतात आणि ड्रोनचा काही उपयोग नसतो. म्हणून बिना कामाचा इकडे तिकडे उडणारा हा जो असतो तो ड्रोन. तर या बर्टीच्या क्लबचं नाव ड्रोन्स क्लब होतं. बर्टीची दिनचर्या कशी आहे? सकाळी उशिरा उठायचं, ब्रेकफास्ट, मग तयारी, मग लंच, मग दुपारची झोप. ती झाली की मग संध्याकाळी 4 वाजता वगैरे तयारी करून ड्रोन्स क्लबमध्ये जायचं किंवा दुसऱ्या क्लबमध्ये जायचं. मग तिथे ड्रोन्स क्लबमध्ये त्याच्यासारखेच सगळे बर्टी जमा झालेले, त्याच्याच वयाचे, त्याच्याच IQचे. मग तिथे नुसती धमाल, गोंधळ घालणं, गाणी म्हणणं, डान्स करणं, एकमेकाला छेडणं असं. आणि मग तिथे रात्री उशिरापर्यंत धमाल करून मग आणि तिथे आपले ब्रँडी अँड सोडा ते तर चालूच असतं. एकदा काय झालेलं आहे, या टुपी ग्लॉसॉप जो या कहाणीमधला त्याचा मित्र जो आहे त्याने एक दिवस काय केलं होतं, बर्टीला सांगितलं की हा जो हौद आहे तिथे पाण्याचा भला मोठा हौद होता आणि त्याच्यावरती रिंग्स बांधलेल्या होत्या एका रेषेत. तर त्या रिंग्सला धरून एका रिंगला धरायचं, मग पुढे जायचं लटकून आणि मग पुढच्या रिंगला पकडायचं, मग पुढच्या रिंगला पकडायचं. असं करत करत तो हौद पार करून शेवटच्या रिंगला गेलं की तिकडे हौदाच्या दुसऱ्या बाजूला उडी मारून बाहेर निघायचा. असा त्यांचा खेळ होता तिथला ड्रोन्स क्लबमधला. आणि मग टुपी ग्लॉसॉपने याच्याशी पैज मारली की तुला जाता नाही येणार म्हणून. आणि मग बर्टी मोठा पूर्ण कपडे घातलेला बर्टीने एक पहिली रिंग पकडली, दुसरी पकडली, तिसरी पकडून असा तो तलावाच्या मध्ये भागी गेल्यानंतर ते टुपी ग्लॉसॉपने शेवटची रिंग हुक करून ओढून घेतली. आता मध्यभागापर्यंत पोचलेला आहे आणि पुढे रिंग नाही. मग बर्टीला पूर्ण ड्रेसमध्ये हात सोडून देऊन त्या तलावात हौदामध्ये उडी मारून ओलं व्हावं लागलं होतं. ते बर्टीच्या डोक्यात पक्का बसलेलं आहे. त्याचा बदलाच त्याला घ्यायचा आहे. त्याच्यासाठी तो टुपी ग्लॉसॉपला छळून घेणार आहे, म्हणजे नुसतं निमित्तच बघतो आहे. हे अशा प्रकारचं त्यांचं ड्रोन्स क्लबमधलं लाईफ आहे, दिनचर्या अशी. आणि याच्यामध्ये खंड केव्हा पडतो, जेव्हा तो जातो आत्या, मामा, काका, मित्रांकडे वगैरे त्यांच्या ज्या कंट्रीमध्ये मोठे मोठे इस्टेट्स आहेत तिथे जाऊन राहायचं. सगळे एकमेकाकडे जाऊन 8 दिवस 15 दिवस महिनाभर राहत असतात. तिथे जाऊन राहायचं. मग तिथे गेल्यावर परत तेच, त्या मुली, त्यांच्याशी नको असताना झालेल्या त्या एंगेजमेंट आणि किंवा हव्या असताना मोडलेल्या एंगेजमेंट आणि त्यातून भानगडी, एखादी छोटीशी पण महत्त्वाची वस्तूची चोरी, ती चोरी करण्याचे प्रयत्न, फसणं आणि मग बऱ्याच भानगडी होणं आणि त्यातून मग जीव्सने बर्टीला मोठ्या मुश्किलीने दुसरीच पाताळयंत्र लढवून सोडवून आणणं, अशी एकंदर दिनचर्या चाललेली आहे. बघू आपण पुढे काय घडतं ते.